आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। भाजपाने लोकसभेच्या 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश आहे। यामध्ये 4 विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आली असून काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे। तर चला बघूया या 20 उमेदवारांच्या यादीमध्ये कुणाच्या नावाचा समावेश आहे ते। मागच्या वर्षी अंगावर डिझेल घेऊन मी आत्मदानाचा प्रयत्न केला होता 1 वर्षापूर्वी तुमच्या विम्यासाठी। आठवतंय का तुम्हाला? आठवतंय का? तेव्हा पोलिसांनी आम्हाला बदा मारलं काही पुढाऱ्यांच्या सामन्यावरून। कोणी मारायला लावला असं तुम्हाला माहित आहे? हे हरामी काम कोण करू शकतो? जिल्ह्यातला कोणता माणूस करू शकतो तुम्हाला माहित आहे? हा तुम्हाला सगळं माहित आहे। त्यांनी पोलिसांना सांगून सत्तेचा गैरवापर करून आमच्यावर लाठीचार्ज केला, आम्हाला 8 दिवस तुरुंगात टाकलं। तुमच्या खात्यामध्ये 229 कोटीचा विमा आला, पण आमच्या अंगावरचे वळ अजून, आमच्या जखमा अजून कधी भरून निघालेले नाही। जेवढे वळ माझ्या आणि शेतकऱ्यांच्या अंगावर या पोलिसांनी उमटवले मागच्या वर्षी काही पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून, ज्या काही वेदना जखमा त्या वळाच्या माध्यमातून झाल्या, ज्या लाठ्या काठ्या आम्ही खाल्ल्या, आज त्या सगळ्या जखमा माझ्या तुमच्या या स्वागताने भरून निघाल्या। किती प्रेम करावं तुम्ही माणसांनी। रविकांत तुपकरनी 22 वर्षाच्या चळवळीच्या आयुष्यामध्ये पदं कमावली नाही, मी पैसा कमावला नाही, मी सत्तेच्या मागे गुरफटत कधी गेलो नाही, मी कुणाचे पाय चाटले नाही, मी कुणाचं लालून चालण केलं नाही। 22 वर्ष मी बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवासाठी रस्त्यावरची लढाई लढलो, कधी मोर्चा काढला, कधी उपोषण केलं। एखादा अधिकारी मस्ती आला असेल तर त्याला ठोकून काढलं। शेकडो पोलीस केसेस अंगावर घेतल्या, पोलिसांचा मार खाल्ला, तुरुंगवाला केल्या, पण हा चळवळीचा मार्ग मी कधी सोडला नाही, कारण माझा जन्म शेतकऱ्याच्या पोटी झालेला आहे। अरे 22 वर्षांमध्ये मी काय कमावलं? मी सत्ता पदात पैसा नाही कमावला। मिळालेल्या मंत्रिपदाच्या दर्जाला सोडून, लाल दिव्याची गाडी सोडून राजीनामा देऊन एसटीने गावाकडे आलो, ते गावगाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आलो। हा मिळालेला लाल दिवा सुद्धा तुमच्यामुळेच होता, एका शब्दावर मी सोडला। 22 वर्षात मी काय कमावलं? गडचिरोली गोंदियापासून ते कोल्हापूर कर्नाटक पर्यंत आणि लातूर उस्मानाबाद धाराशिव पासून तर धुळे नाशिक मुंबई कोकणापर्यंत मी महाराष्ट्रभर जीवाभावाची माणसं कमावली। ही माझ्या आयुष्याची संपत्ती आहे। तुम्हाला माझं चॅलेंज आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याही बस स्टँडवरून तुम्ही मला रात्री 12 वाजता फोन कराल आणि सांगा की रविकांत मी अडचणीत सापडलोय। आज जर 50 पोरांची फौज जर तुम्हाला घ्यायला आली नाही ना, तर रविकांत तुपकर आयुष्यात तुमच्या समोर उभा राहणार नाही। ही माझ्या आयुष्याची कमाई आहे। 22 वर्ष काय मी फक्त भाषण करत फिरलो नाही, महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला। ऊस उत्पादकांचं नेतृत्व केलं, ऊसावाल्याला न्याय मिळवून दिला। पश्चिम महाराष्ट्रात जाऊन 350 रुपये टनाचा ऊसाचा भाव हा मी 3,500 पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। तिकडे आम्ही लाटा जेल भोगली आणि तिकडे ऊसासाठी लढलो। दुधाच्या आंदोलनामध्ये केसेस माझ्या अंगावर झाल्या, कांद्यासाठी रस्त्यावर उतरलो, धानासाठी रस्त्यावर उतरलो। महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जीवाची बाजी लावून तुमच्या आशीर्वादाने लढलो। पण भावांनो, मला एका गोष्टीची खंत आहे, महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र हे फक्त 9% आहे, पण ऊसवाले शेतकरी संघटित आहे। 350 रुपयाचा ऊसाचा भाव त्यांनी 3,500 पर्यंत दिला। आंदोलन करून रस्त्यावर उतरून एखाद्या देवीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो, एखाद्या देवीला अजून कुठल्या गोष्टीचा नैवेद्य लागतो, पण क्रांती देवी त्याला प्रसन्न करायचं असलं की त्याला रक्ताचा नैवेद्य लागतो। ही गोष्ट लक्षात ठेवा। अरे संख्येला कमी असलेले 9% ऊसवाले जर ऊसाचा भाव संघटित शक्तीच्या जोरावर घेऊ शकतात,
तर आमचे सोयाबीन कापूसवाले महाराष्ट्रात 70% आहे. किती? पण संघटित नाही. माझं स्वप्न आहे, मी चळवळीत का आलो? जर ऊसवाले ऊसाला भाव घेऊ शकतात आणि ऊसावाल्याचं नेतृत्व करायला जर सोयाबीनवाला रविकांत तुपकर जाऊ शकतो, तर माझ्या सोयाबीन कापसाला भाव न्याय का मिळू शकत नाही? या भावनेनं मी आपल्या भागामध्ये आक्रमकपणे आंदोलन करायला सुरुवात केली. आता ही सगळी तुमची गर्दी, बसायला जागा नाही, शेवटपर्यंत एवढी गर्दी या ठिकाणी झाली. कोण घरावर बसलंय, कोण वाट्यावर बसलंय, हजारोची गर्दी इथे जमा झाली. तुमच्या मनामध्ये परिवर्तन करायचं. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मला आग्रह केलाय की रविकांत तुपकर, तुला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. लोकांचा माझ्यावर फोर्स आहे. कारण दिल्लीच्या संसदेमध्ये एक सुद्धा खासदार सोयाबीन कापसाच्या भावावर बोलतो का? अरे या संसदेच्या भिंतींनी अजून सोयाबीन नावाचा शब्द तरी कधी ऐकला असेल का? ऐकला? कोणीच बोलत नाही. आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा माझ्यावर दबाव आहे की तुम्हाला ही लोकसभेची निवडणूक रविकांत लढायची आहे. मी आज तुमची परवानगी घ्यायला आलोय. काय करू, लढू की नको लढू? तुमची परवानगी घ्यायला आलोय. खरंच लढू? नाही तर मला घाला चावरीत. खरं सांगा, लढायचं का? कोणाकोणाला वाटतं की लोकसभेची निवडणूक लढावं? जरा हात वर करा बरं. जरा महिलांना वाटतं, सगळ्यांना वाटतं? धन्यवाद. नक्की फायनल लढायचं, माघार नाही. तुम्ही जर सोबत असले ना तर मायची शपथ या उभ्यानं घोडे लावतो कधी पाहतो. अरे 22 वर्षात माझ्यावर कधी मारामारी केली नाही. माझ्यावर एक बलात्काराची केस नाही, माझ्यावर एक दरोड्याची केस नाही, हे काही चुकीची केस नाही. पण 100 केस माझ्यावर झाल्या असतील त्या सोयाबीनच्या भावासाठी, कापसाच्या भावासाठी, पीक विम्यासाठी, दुष्काळासाठी, मजुरासाठी, भूमिहीनासाठी. आणि हे पुढारी, आपल्या जिल्ह्यातले काही पुढारी मला 1 वर्ष तुरुंगात टाकायसाठी आटापिटा करतायत. आणि माझा गुन्हा काय? माझा गुन्हा काय? काय केस घातली माझ्यावर तुम्हाला माहित आहे? केस काय माझ्यावर? तुम्ही हसाल. बुलढाणा पोलिसांनी न्यायालयामध्ये मागणी केली आहे आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून की निवडणुकीच्या काळामध्ये रविकांत तुपकर न जर एखादं आंदोलन केलं तर महाराष्ट्रातली शांतता भंग होऊ शकते. म्हणून रविकांत तुपकरला निवडणुकीच्या काळात 1 वर्ष तुरुंगात ठेवा. काय भारी मागणी आहे? गुन्हा केला का? मी करू शकतो. मी का दौडच्या गोळीत काम करतो का? मी का अरुण गोळीच्या गोळीत काम करतो का? म्हणजे अशी खोटी केस माझ्यावर केली आणि 1 वर्ष तुरुंगात टाकायसाठी मला प्लॅनिंग केलं. खालच्या JMFC कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला, वरच्या जिल्हा कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला. आणि मला जेलमध्ये जाण्यापासून कोणी वाचवलं? की माऊली इथं बसलेली माझी बायको आहे, वकील आहे. माझ्या बाजूने एकटी माझी बायको कोर्टात लागली आणि तिकडून 5-10 सरकारी वकील बाजू मांडत होते. सरकारनं सांगितलं काही झालं तरी रविकांत तुपकरला जेलमध्ये ठेवा. माझ्या भाषणाची यांना चिंता नाही, मी कसा दिसतो माझ्यासोबत काही याची चिंता नाही. पण यांच्या डोक्यात आहे की रविकांत तुपकरमुळे आपले लोकसभेचे गणित बिघडले, याच्यामुळे आपला मार्ग कठीण झाला, म्हणून याला तुरुंगात टाका. पण कसं असतं माहित आहे? मला कळलं की आता पोलीस माझ्या विरोधात हायकोर्टात जाणार आहे या लोकांच्या सांगण्यावर. अरे हायकोर्टात नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टात जा. मी जेलमध्ये जरी गेलो तर जेलमधून लोकसभेचा फॉर्म भरील, पण तुरुंगातून का होणार निवडणूक लढेल. ही जनता माझ्यासोबत आहे. हे जे म्हणतात ना, हे पुढारी काय म्हणतात, रविकांत तुपकरचं काही खरं नाही. ज्याला वाटतं रविकांत तुपकरचं काही खरं नाही त्यांनी एकदा झोटिक्यामध्ये येऊन एक नजर मारावी, माझं किती खरं आहे, माझं किती खोटं आहे. भावांनो, जर महा काही खरं नाही तर मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपोस्तोवर ह्या औलादी माझं नाव का घेतात? सगळ्या भाषणात ते माझ्यावर टीका करतात. त्याच्या घरात असो दारात असो एकच विषय
फक्त रविकांत तुपकर यांना काय लोकांना येडं लावलं. अरे मी काही मोहनी घातली नाही, मी काही जादू केली नाही. 22 वर्ष मी या शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढलो. आज या गावातल्या लोकांना वाटतं, या गावघरातल्या लोकांना वाटतं की हे पोरगा आपलं आहे आणि आपली बाजू मांडण्यासाठी हे दिल्लीच्या सभागृहामध्ये गेलं पाहिजे. भावना लोकांच्या मनामध्ये. ही जी लोकसभेची लढाई आहे भावांनो, ही काय रविकांत तुपकरला खासदार करण्यापुरती मर्यादित नाहीये. काय मला खासदार करून तिथे जाऊन काही मजा मारायची आहे का? अजिबात नाही. आजही मी कोणत्याही पक्षात गेलो तर मागच्या दाराला आमदार होऊ शकतो की नाही होऊ शकत, खरं सांगा, होऊ शकतो की नाही. पण मला मुंबईला जायचं नाही ना, मला दिल्लीला जायचंय. दिल्लीलाच का? सोयाबीन कापसाचा भाव कुठे ठरतो? दिल्लीत. पीक विमा कुठे ठरतो? नुकसान भरपाई कुठे ठरते? मजुराचा भूमिहीनाचं धोरण कुठे ठरतं? म्हणून यांच्या उरावर नाचायला या पठ्ठ्याला दिल्लीत जायचंय तुमच्याकडे. भावांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, मी नाही कोणत्या पदावर गेलो तर मी आजही महाराष्ट्रात फिरलो तर राजा माणूस आहे. कोणत्याही गावात गेलो की 1000 माणसं कशी मी जमतात मी गेल्या बरोबर. बरोबर आहे का? आणि तुम्ही मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्राचा, कोकणाचा कुठेही जा आणि सांगा मी बुलढाणा जिल्ह्यातून आलो, समोरच्या माणसाने तुम्हाला म्हटलंच पाहिजे तू रविकांत तुपकरच्या गावातून आला का. एवढी माणसं मी जमवली महाराष्ट्रामध्ये. रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भावांना मी तयार केली. कोणत्या बी गावात झालं होतं महाराष्ट्रात आपलं ध्यान काढत म्हणजे काढणंच कोणी नाही. 22 वर्ष महाराष्ट्र पाया खालून काढला, मी डगमगलो नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझी बायको इथं बसलेली आहे, ती मोठ्या घरातली पोरगी आहे. आजपर्यंत मी तिला कधी फिरायला घेऊन गेलो नाही. 3-3 महिने आमची भेट होत नाही. आई वडिलांची माझी 6-6 महिने भेट होत नाही. माझ्या लेकरांच्या शाळेत मी कधी गेलो नाही पालक म्हणून. माझ्या लेकरांना दवाखान्यात मी कधी नेलं नाही. माझ्या लेकरांच्या वाट्याला बाप म्हणून मी कधी आलो नाही. मी माझ्या घरादारावर कृषीपत्र ठेवून हा महाराष्ट्राचा कानाकोपरा 22 वर्ष पिंजून काढलाय भावांनो, लक्षात. अरे तुम्ही तर एक दिवस लग्नाला गेले 10 वाजता बायको 4 फोन करते कधी येणार आहे. माझ्या बायकोनी मला आजपर्यंत कधी म्हटलं नाही की तू दौऱ्यावर गेला राज्याच्या, कधी येणार. रोज मला घरी यायचं असलं, बुलढाणा जिल्ह्यात असलो तर 3 वाजता, पण बायको कधी तोंड वाकडं केलं नाही. माझा परिवार माझ्या पाठीशी आहे. माझा भाऊ, माझी वहिनी, माझी आई, माझे वडील, हा माझा रक्ताचा परिवार जरी असला तरी माझा खरा परिवार हा इथं बसलेला आहे. तुम्ही माझे परिवाराचे लोक आहे. जन्म जरी आई वडिलांनी दिला असेल तरी माझ्या चळवळीमध्ये जोपासण्याचं आणि मला वाढवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांनी केलं. म्हणून ही मायबाप जनता, तुम्ही माझे मायबाप आहात, तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही मला वाढवलं. दिल्लीलाच का जाईल? आज सोयाबीन 4000 आली की नाही आली? कापूस 6500 आला. कोणी बोलतं? एखाद्याचं थोबड उघडतं का तिथं दिल्लीत? हा बोलतंय का कोणी? तुम्ही असे टेन्शन मध्ये बसल्यावर नका बसू, रिलॅक्स राहा आपण जरा. असं मला माहिती तुम्ही ताणात आहे, पण थोडी रिलॅक्स राहा. हा आनंदाचा क्षण आहे. कोणी बोलतंय का तुमच्या प्रश्नावर दिल्लीत? मग किमान मी गेलो तर जागृत तर करीन. आज माझ्यावर 100 केसेस आहेत, मी कोणत्याही पदावर नाही. पदावर गेलो तर 200 केसेस घेईल. मला का फिरायला लागते का? माऊली सगळं आपल्या आमच्या बजेट बरोबर बसून गेले. मला माहित होतं काकू मग केसेस लय मोठ्या होणार आहे. आणि जर घरात वकील बायको केली नसती तर मला वावर का लागले असते. आता फिरायचं काम नाही ना, बरोबर आहे की नाही? मी लय बुद्धीनं कार्यक्रम लावतो. तुम्हाला वाटत असेल हे मोठ्या घरातलं दिसतं का? नाही. काही मी तुम्हाला त्याची भेट घालून देतो, तुम्ही चिंता करू नका. त्याला वाटलं याची बायको कुठे पैसे नाही. काही हे झाल्यावर आम्ही 2 तास थांबतो तुमच्या भेटी घेऊन, तुमच्याशी ओळख करून मगच जाऊ. आम्ही काय काळजी करू नका, मी थांबतो नाही का. आणि तुम्ही माझ्या बहिणी आहे ताई, भाऊ तुमची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही, काळजी करू नका. भावांनो, म्हणून मला तुम्हाला सांगायचं, चिंता करू नका. आज मी कोणत्याही पदावर नाही, केसेस अंगावर घेतो. उद्या पदावर गेलो, आता हे लोक पोलीस काय करतात, मला रात्री उचलून नाही जेवता वरून आदेश आला 7 पाटला काही मी ओपन पार्टी पेरतो, चालले मला अटक करायला.
पण उद्या जर मी पदावर गेलो तर मला अटक करताना 100 खेप विचार करावा लागेल का नाही याला? खरं सांगा इमानदारीला, करावं लागेल का नाही? आणि सध्या कसं आहे, आता तुमच्या सोयाबीनला भाव नाही, तुमचं मी वेळ पांगेले आणि मग मी वेळ पांगेले, बरोबर आहे का? चूक आहे पण सरे पांगेल एका ठिकाणी येऊन आपला वेळ बसू ना आपण. मला काय म्हणणं आहे, बरोबर आहे का चूक आहे? मागच्या आधी काय म्हणणं आहे, बरोबर आहे का? हे बा समजा तुम्ही मला दिल्लीत पाठवलं, मी दिल्लीत गेलो तर 550 खासदार एका बाजूला आहे, तुमचं लेकरू एका बाजूला आहे, दांगडो धिंगाणा सगळे सगळं जाळण धुरण धुपट. तुम्ही फक्त पहा, तुम्ही टीव्हीवर पाहा, तुम्ही म्हणा ये पाठ्या शपथ मी काही गप्प बसणार आहे का? पहिल्या दिवशी संशोधन केलं की सांगेन दादा रामभाऊच ना, हा रामभाऊ पहिल्या दिवशी सांगेन सोयाबीनचा मेळ लावा, नाही तर संसद चालू होणार नाही, आडवा झोपेन. तुम्हाला माहिती मी करू शकतो की नाही, करू शकतो की नाही? तिथं उपोषणाला बसेल ना मी. आणि तुम्हाला पहिलं सांगतो, ज्या दिवशी गुलाल घेऊ आपण सगळे शेतकरी, त्या दिवशी पहिला प्रवास करील तर हातात कपड्याची बॅग नाही राहणार, हातात रुग्ण घेऊन जाईल, रुग्ण दाखवत दिल्लीला. आज ते तिथं रुग्ण तिथंच ठेवेल दिल्लीत, संसदेत जाताना मी घेऊन जाईन. कोणा तुमच्या सोयाबीनच्या कापसाच्या विरोधात दानडो केला की तिच्या डोक्यातच घालेल. तुम्ही काळजी करू नका, काय चिंता करू नका. तुम्ही देखेंगे की अपना घडी क्या है, ते किसान की औलाद आहे. मी का आमदार खतराच्या पोटी जन्माला येईल का मी? अरे मी तुमच्या पोटचा आहे, एका जणाच्या 1000 दाणे करणाऱ्याच्या पोटचा आहे, एका 2 नंबरवाल्याच्या पोटी जन्माला आलो नाही. दिल्ली बी आज मी कोणत्या पदावर आहे का? पण महाराष्ट्राचं सरकार हलवतो की नाही हलवतो? तुमच्या आशीर्वादाने हलवतो, बरोबर आहे. आणि उद्या जर तुम्ही मला दिल्लीला पाठवलं होतं, केंद्रातलं दिल्लीचं सरकार असं खळखळ हलवून नाही करून टाकेल. हो करू शकतो. काय लागतं हो त्याला, काय लागतं त्याला? फक्त धाडच पाहिजे. आता हे मला जेलमध्ये टाकलं, त्या दिवशी कोर्टाचा निकाल होता. बायकोला सांगितलं, सगळ्या प्रमुख लोकांना बोलून घेतलं, म्हणलं मी जेलमध्ये गेलो तर निवडणूक फॉर्म मी आतून भरतो, तुम्ही प्रचार करा. मी इतका सहज जेलमध्ये जातो. अहो मी जेलमध्ये होतो मागच्या वर्षी, आम्ही 36 जण होतो पीक विम्यासाठी. आम्ही मार खाल्ला, तुम्हाला विमा आला की नाही? कोणाकोणाला विमाला हातवर करा, मी मागत नाही. जरा टाईट करा, और बापरे फिरवा कॅमेरा, वर करा, हात पाहू द्या, और बाप रे बाप. नुकसान भरपाई कोणाकोणाला आली मागच्या वर्षी, हातवर करा, और बाप. गारपीट, अरे बापा बाबा पाहायचं नाही बा. तुम्हाला सांगता मागच्या वर्षी 3 लाख नाही, याला आली नाही त्याला काही बोलू नका, कारण मला बी येत नाही. मग राहील का, मग राहील म्हणजे तुमचा मेळ लागतो. मागच्या वर्षी 3 लाख शेतकऱ्यांपैकी 2.5 लाख लोकांना विमा मिळाला. किती? आपल्या आंदोलनामुळे, माहिती तुम्हाला? नाही तर रुपया भेटत नव्हता. मग या 2.5 लाख लोकांनी माझ्यावर ध्यान ठेवलं ना, तर मायच्या मा वेळ बसतो. तेव्हा ते विम्यावाले 2.5 लाख आणि त्याची बायको किंवा आईचे एक मतदार आणायचं, ते 2.5 आणि 2.5 झाले 5. अजून ते गारपिटीवाले राहिले, अजून ते नुकसानीवाले राहिले, ते वेगळे आहेत ना, बरोबर आहे. आणि तिथे किती जणांना दिले बे बाबा, सगळे तिथे बी लय जणांना दिले. काही तुम्हाला माहित नसेल, डीपी जेवली की पहिलं ध्यान यायला मग येत आहे, खरं का नाही सांगा? आता तुम्हाला यायलाच पाहिजे ना, मी तुमचा भाऊ आहे ना, मग ध्यान येईल आमचं का? कोणाचा अमेरिकेच्या माणसं ध्यान येईल का? पण मला दुःख काय वाटतं, या 22 वर्षात तुमचं एकही मत नाही घेतलं, तरी मी प्रामाणिकपणे तुमच्या वावरातले वानेर हलवायलो की नाही, हलवायलो की नाही? मग वानेर हलणाऱ्यावर तुम्ही राखणी देता की नाही? मग 22 वर्षाला फुकट वानेर हलतो, तुम्हाला राखणी देसान का नाही देसान? हा कव्वा मला हाडायला लावता राखणी चोट्या देता का मग? अरे ज्याला मतं घेतले ते तोंडावर पट्ट्या बाजून गुपचूप बसेल तिथं बोलतात का? तुम्ही पोरांनी कार्यक्रम घेतला गावात तर तिकडून फोन करू राहिले, रविकांत तुपकरचा कार्यक्रम घेऊ नका. मग माहित आहे
केस भरत आले राजाव तुमचे. मग हिंदीमध्ये एक म्हण आहे, इतना मन डराव की डर भी निकल जाएगा. इतकं नका भेवाडू. जर एखाद्याला आता एखाद्याला आपण म्हणलं चूल पाहून घे, तू एकदा ऐकन. तुम्ही म्हणलं चूल पाहून घे, दोनदा ऐकन. तुम्ही म्हणलं चूल पाहून घे, ते म्हणलं घे पाहून. मग आता काय पाहिजे आमच्या आता, बरोबर आहे का? अरे हे शेतकऱ्याचे पोरं आहे का, त्याच्या दादागिरी भेटत का? मेकर तालुक्यात माझा परवा दौरा झाला 20 गावचा, तुफान प्रतिसाद मिळाला. अहो ज्यांच्या घरी मी 4 गेलो ते सगळेच होते, त्याच्या घरी जाऊ राहिले. तुम्ही रोजगार तुमचं कशाला बोलू राहिले का? सातबारा घ्यायचं नावाचा. त्याला मी सांगून ठेवतो, माया नांदी लागू नका. मी घरात माणूस आहे. मी एक तर लाट लागू देत नाही, पाया पडत नाही. किती फोन करते, रविकांत तुपकरला कशाला बोलवता? झालं ना आता, लय झालं ना. तुम्ही कावलेनी घ्यायला अजून, कावलेनी चिरली नाही अजून, पुरी चिरली तुमची. हो आता जिरवायची. हा काय सांगा बरं मला, काय याची लेत केलं या लोकांनी, काय सांगा बरं मला. दिल्लीत एक शब्द बी बोलत नाही राजा. हो एक शब्द बी नो. हा ते दिल्लीत काय म्हणले, ते म्हणे महंगाई नाही पडी, लोक काय खर्चे बढ़ गए म्हणे. पहा मी काय आता अमेरिकेतून मोबाईल आणून घेतो का इथं. म्हणजे काय चाललंय काय नाही, कोणाचा कोणाला मेळ नाही. आणि आता आपल्या अतिवृष्टीचे 220 कोटी रुपये मंजूर झाले. केव्हा झाले? मंत्रालयाचा ताबा घ्यायला आपण गेलो का आंदोलनामध्ये, त्या दिवशी मंजूर झाले. आणि हे पुढे आता घेऊन पत्रकार परिषद आम्ही मंजूर करून आणले. सांगा आता लेकरं आमचे, म्हणजे लेकरं आम्ही काढायचे नाव ठेवायचे का मला? वारे धंदा. अरे बाबा ते आमच्या आंदोलनामुळे झाले. आणि हे काही झाले काय म्हणतात, रविकांत तुपकरनं आंदोलन केलं, काही तिकडून सरकारकडून आलं की हे म्हणतात हे आमच्या प्रयत्नामुळे झालं. आता एक कोणीतरी म्हणलं आपल्या जिल्ह्यातला मोठा नेता की मी मोदी साहेबांच्या कानात सांगितलं 1 रुपयात विमा योजना आणा, आणि लगेच त्या देशात विमा योजना आणा. या एवढं किती ना सांगा बरं तुम्ही. अरे काय या कानात काय जवळ जाऊ शकत की मोदी साहेबांचे जाऊ शकतात का? हा घेत होते. हा एक तुम्ही बोलला करा मला, ते लोक सर तुमच्याकडे पाहू खाली बसा तुम्ही. म्हणजे काय झालं की असं म्हणते. आता जर तुम्ही यांनी मोदी साहेबांच्या कानात सांगून जर 1 रुपयाची विमा योजना आणू शकते, तर मग मोदी साहेबांच्या कानात सांगून सोयाबीनला भाव बी आणू शकले असते ना. हा कापसाला भाव आणला असते. काही काय तुमची अवस्था आहे. दिवाळीला तुम्ही साडी घेऊ शकले नाही, ते कपडे घेऊ शकले नाही. काय तुमची दिवाळी यावर्षी? एका एकरात 36,000 रुपये. किती किती पोते झाले? 4. भाव किती? 4. 400 लावले किती? आणले किती? लावले 36, आणले 16. वावर पडी ठेवले असतं बरं राहिला त्यावर तुमचं. तुमचं बी कसं आहे भाऊ, तुमचं काहीच म्हणत नाही तुम्ही. मला लोक फोन करते, मग रविकांत भाऊ यावर्षी सोयाबीनचा भाव वाढेल का? म्हणलं तू झोप बोलली, तू बरोबर वाढेल. तेरे हरी मी तर म्हणतो तुमच्या सोयाबीनचा जर समजा क्विंटल मागे 2,000 रुपये भाव झाला, तुम्हाला काहीच वाटणार नाही म्हणलं ना. काय म्हणतील आपले लोक? नशिबातच येते. वारकरी संप्रदायात एक म्हण आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे अभंग येतो. बरोबर आहे. मी त्याच्या पुढे 2 पावलं केलं. तुमच्या सोयाबीनला जर 2,000 रुपये भाव भेटला, तुम्ही काय म्हणसाल? ठेविले अनंत तैसेची राहावे, कुणी बी यावे ठोकून जावे, आमचं काही म्हणणं नाही. पण आम्ही बंद करणार नाही. म्हणजे काय चाललंय? छत्रपती शिवाजी राजांनी काय सांगितलं? अन्यायाच्या विरोधात बंड करा, अन्याय सहन करू नका. सोयाबीनचा भाव काय शनिवारी मारुतीनं नारळ फोडलं नाही, संतोष मातेचा उपवास धरला नाही म्हणून नाही पडेल तो. ज्यांनी चुकीचं धोरण राबवलं ही अवलाद तिथं बोलत नाही, त्याच्यामुळे वेळ मागला. ते ऊसावाले कसे ऊसावाले निवडून देते आणि ऊसाचा भाव घेते. तुम्ही आपण काय करतो? हा हे काय करतात? पक्ष पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, या पोरांनी सभा घेतली ना, एवढा विरोध केला यायला, पण यार म्हणलं तुम्ही काळजी करू नका, हा पठ्य तुमच्या सगळे तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही म्हणलं. म्हणजे या पोराला काही म्हणायची हिंमत झाली नाही. याच्या बापा जाऊन भेटले ते पोराला समजून सांगा, सभा घेऊ नका. याच्या काकाला भेटले, याच्या नातेवाईकाला भेटले, मला
शर्ट माहिती ना सर हो, मी का कानावर बिड्या लावून धोत्रावडीन करतो का? शर्ट माहिती मला. आणि कोणी भेटणे आता जेवायला लागतं यायचे घरी, ज्याला यायच्याकडून ठेके घेणे, ज्याला यायच्याकडून पैसे पाहिजे ते दबतील. जनता का जनता पण यायला जनता ते लाभार्थी दबतील. मुठभर चिवडा, घोडभर दारू, वाटीभर असाल, 5 वर्ष बोंबलत बसा, हे दबतील. आपल्या लोकांनी जवळ खेड्यापाड्यातले आता हे म्हणते आपण तर पुढे नागार येते आहे का नाही? तुम्हाला वाटत असेल मग कपडे पाहून की हे जरा बरं दिसतंय, नवीन नागर आणलेले. मी सायन्सचा विद्यार्थी आहे, तर मग 6 बैलाचा नागर लय वर्ष आणलेले ना. 4 विकल्या बैलावर ठोका टाकला की मागचे 4 शिंगाट पळते. 32 फाळी कसा का किती दाबायचं कुठं घालायचं मग चांगलं समजतंय. मग ती पण बी एकटा येते, तुमच्याकडे एक नंबर म्हणते का? हा, मग तिथली गाडी बी एकटा येते आणि तास बी नीट काढतोय मी. वखर मी उभाटे आणतोय, आरमोंडण बी आणतोय. मग ठरवलंय यावर्षी बुलढाणा जिल्ह्याच्या वावरात तणच ठेवायचं नाही, वावर असं तयार करायचं की काही नाही टाकलं तर चांगलं दणदण ऍव्हरेज आलं पाहिजे ना. यावर्षी ऍव्हरेज येत आहे, काय वाटतं तुम्हाला? यावर्षी ऍव्हरेज दणदण आहे. पाहुयाच्या पुंग्या टाईट झाल्या. आता तुम्हाला सभा झाली का? इतक्याची सभा होईल, हे तुमच्या गावात येईल, कोण सभा ठेवली, मग त्या पोराच्या घरी जाईल. कडेगाडो आम्ही काय चुकलो, गावाला विकास करायचा का नाही? आणि याचा विकास कोणता? 5 लाखाचं सिमेंट तर असतात आणि 2 लाखाचं सभागृह आणि 1 लाईट. अरे हा का विकास आहे का? बंद पडला, आता बंदच पडणार आहे. आता हा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, या लाईटा बिटाचा विषय सोडून द्या. हे लाईटा बिट एक चिल्लर गोष्टी आहेत, हे तर द्यावंच लागत असते ना. हे पण रस्ता कंपल्सरी द्यावा लागतो आमदारा खासदाराला. सभागृह त्याच्याकडे निधी असतोय, त्याच्या फक्त इतकंच हातात आहे, ते झोटिंगला टाकायचं का फळा टाकायचं, बरोबर आहे का? निधी येतोय तो खर्चच करावा लागत असतोय. तुम्ही काय असं उपकार मानू नका आमच्या गावात दिले, आमच्या गावात दिले. विकासाची व्याख्या काय तुम्हाला सांगू का? विकास म्हणजे भारतभाऊ बोंद्रे पाटबंधारे मंत्री होते, त्यांच्याकडे 1.5 वर्ष पाटबंधारे खातं होतं. त्यांनी खडकपूर्णा धरण केलं, त्यांनी पेन टाकली धरण केलं, त्यांनी जिगाव प्रकल्प केला, त्यांनी पद्मावती केलं. या जिल्ह्यात हजारो पाझर तलाव भारतभाऊ बोंद्रेंनी केले. याला म्हणतात शाश्वत विकास, बरोबर आहे का? चूक आहे? हे रोड, रस्ते, मुरुम, संडास या काही विकास म्हणते का? या प्राथमिक गरजा आहेत आपल्या. अन्न, वस्त्र, निवारा, रस्ता, पाणी, वीज, त्या प्राथमिक गरजा आहेत, बरोबर आहे का? अरे त्याचं तुम्हाला द्यावंच लागेल. सावडणं मोती लग्न म्हणजे विकास आहे का? आपल्या जिल्ह्यात जर सावडाच्या लग्नाच्या ठिकाणी या ओलादीचे भाषण बंद केले ना, तर मायची सोबत 50% पुढाऱ्याची दुकानदारी बंद होती. काय म्हणणं तुमचं? आम्ही एका ठिकाणी सावडायला गेलो, आमचे 5-6 जणांचे भाषण झाले. एक माझी झडपी सदस्य आलं, म्हटलं मग आम्ही भाषण ठेवा म्हणले. त्याचं भाषण सुरू झालं सावडाच्या ठिकाणी. म्हणले वारले फार चांगले माणसं होती म्हणले. यायच्या जाण्यामुळे मी 3 दिवस झाले जेवलो नाही म्हणे. यायचे मग समज एवढे जवळचे होते म्हणे, तुम्हाला मी सांगू शकत. एक जण पॅनवडे मग त्याची खालून अरे म्हणे मला बोलू द्या म्हणे. अरे ते म्हणे हराम खोरायचं बाईक येते म्हणे, तू माणसाचं भाषण करू राहिला म्हणे. असं ते पुढे आवडला. आमच्या केळवरचं एक लग्न होतं 4 वर्ष 3 वर्ष मी होतो त्या लग्नात. एक पुढारी उठले भाषण करताना म्हणे नवरीचे आजोबा जर आज मांडवात असते तर हा मांडव फिरून गेला असता म्हणे. आणि आज आमचा पट्टा दिसत नाही म्हणे. त्यांचे माझे संबंध फार चांगले होते म्हणे. आज आपले बाबा पाहिजे होते म्हणे. एक जण खरून पॅनवडे आटपा त्याला अजून जोर आहे. मी होतो त्या लग्नात 3 वर्षापूर्वी. म्हणे हे या गावाचं म्हातारं वैभव होतं म्हणे ते बाबा. आज ते बाबा नसल्यामुळे हा मंडप सुना वाढू राहिला. आज माहिती सोबत म्हातारं मांडवात बसेल होतो, मांडवात होतो म्हातारं. मग आजूबाजूला लोक चर्चा काय करत की बा म्हातारं मेलं तुम्ही सावडाचा निरोपी नाही. आणि म्हणता म्हाताऱ्याला उठून सत्कार केला तर म्हाताऱ्याचा तवा लोकांना कळलं की म्हातारा जिवंत आहे. या हे पुढारी शुद्धीवर राहत नाही, रात्री उशिरा पिऊन घेते, दिवसात चढ तिथे यायला. तुम्ही यायचे भाषण जरा कमी करा. हे काय सांगा तुम्हाला
आता काही लोक काय म्हणते लोकसभा आली म्हणून रविकांत तुपकरनं निर्धार यात्रा काढली. अरे मी 22 वर्षात लई यात्रा काढल्या माया, आणि ह्या यात्रा काढायची प्रेरणा मला कोणाकडून मिळेल तुम्हाला माहिती आहे का? ही यात्रा काढायची प्रेरणा मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांकडनं मिळाली. मुंडे साहेब अमर रहे का? या महाराष्ट्रात मुंडे साहेबांनी जेवढा संघर्ष यात्रा काढल्या असतील तेवढ्या संघर्ष यात्रा कोणत्याही नेत्यांनी काढल्या नाही या महाराष्ट्रात. आज मुंडे साहेब आपल्यात नाही. मुंडे साहेबांकडून यात्रा काढण्याच्या प्रेरणा घेतल्या. किती यात्रा मी काढल्या असतील? अरे बाबा मी सिंदखेड ते सातारा 2010 साली दुष्काळ संघर्ष यात्रा काढली मी 18 दिवसाची. साताऱ्यापर्यंत 50,000 लोक जमवले. मी उसाच्या आंदोलनात आम्ही सगळे नेते मंडळी आमच्या संघटनेतले आम्ही पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली उसासाठी. पुणे ते मुंबई आम्ही रखरखत्या उन्हात 2017ला कर्जमाफीसाठी कर्जमुक्तीसाठी पदयात्रा काढली. धर्मा पाटलांनी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. त्यांच्या शिंदखेडा गावातून आम्ही शिरडोन उस्मानाबाद पर्यंत यात्रा केली. काकांनी नांदेडमध्ये एका शेतकऱ्यांनी शॉक लावून आत्महत्या केली. आपल्या चांदोड पासून बुलढाणा जिल्ह्याच्या आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटत आम्ही नांदेड पर्यंत यात्रा काढली. 2013 साली मी शेगाव ते बुलढाणा पदयात्रा केली. माझे पाय सगळे होते चालून चालून. 12 दिवस मी 315 किलोमीटर चाललो. सोयाबीन कापसाच्या भावाने नुकसान भरपाईसाठी रिझल्टही मिळाला. आता 2-3 महिन्यापूर्वी मी शेगाव ते बुलढाणा जिल्हा पूर्ण येलगार रथयात्रा काढली. सोयाबीन कापसाच्या भावासाठी काढली, नुकसान भरपाईसाठी काढली का नाही काढली? बुलढाण्याला 50,000 लोकांचा मोर्चा काढला. तुम्ही बरेच लोक त्याला उपस्थित होते. त्या सगळ्या प्रेरणा मला मुंडे साहेबांकडून मिळालेल्या. तुम्हाला माहित नाही पण आज सांगतो, कदाचित स्वर्गीय मुंडे साहेब असते तर रविकांत तुपकर 2014 साली आमदार झाला असता. 2013 साली मुंडे साहेब, राजू शेट्टी साहेब, सदाभाऊ खोत, मी आम्ही मुंडे साहेबांकडे बसलो. त्यावेळी मुंडे साहेब म्हणले अरे राजू शेट्टींना हातकरंगलेत उभा करतोय आपण, सदाभाऊला माना देऊ, पण रविकांतला कुठं करता? हा पोरगा चांगला आहे, भांडत राहतो, फिरत राहतो, महाराष्ट्रावर काम करतो, याला कुठं देता? मुंडे साहेबांनी विचारलं. मला म्हणले तुझा विधानसभा कुठला आहे मतदारसंघ? म्हणलं मी बुलढाण्याचा आहे. अरे म्हणले तिथे शिवसेनेचे आमदार आहे गुजरात शिंदे, तो मतदारसंघ तुला देता येणार नाही, भाजप सेनेची युती होती, आठवतं तुम्हाला? मग म्हणले तू चिखलीत तयारी कर, तुला चिखलीतून जागा सोडून देतो, भाजपची जागा तिथं पडलेली आहे आणि तुला चिखलीतून आमदार करतो, तयारीला लाग. मुंडे साहेबांच्या शब्दावर मी घर घेतलं चिखलीला भाड्याने, तिथं राहिलो, तयारी केली. मुंडे साहेब आपल्यात राहिले नाही, आमची बाजू मांडायला कुणी नव्हतं, ती जागा मिळाली नाही, रविकांत तुपकर आमदार होऊ शकला नाही. आज मुंडे साहेब असते तर मी तुमच्या समोर आमदार म्हणून उभा असतो. धन्यवाद. कारण मुंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आमच्यासारख्या चळवळीतल्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. पक्ष पार्टी कधी पाहिली नाही. जो माणूस संघर्ष करतो, जो माणूस भांडतो, अशा तरुण पोरांच्या पाठीशी मुंडे साहेब या महाराष्ट्रामध्ये राहिले. किती नावं सांगायचे? स्वर्गीय विनायक पेटे साहेब, महादेव जानकर साहेब, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, किती नावं सांगू तुम्हाला? आठवले साहेब. आणि या सगळ्या लोकांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये केलं. लक्षात ठेवा. प्रकाशअण्णा शेळके, असे खूप नाव आहेत, हजारो नाव आहेत, शेकडो नाव आहेत. ठीक आहे, आज मुंडे साहेब नसल्यामुळं त्यांच्या एवढा ताकदीचा लोकनेता या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यानंतर झाला. म्हणून आमच्यासारख्यांची फरफड झाली, आमच्यासारख्याला कोणी वाली राहिला नाही. पण ठीक आहे, ती संघर्षाची प्रेरणा मुंडे साहेब आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले, पण राजासारखे राहिले, सत्तेत राहिल्यासारखे राहिले. बरोबर आहे का? चूक आहे? राजा इकडे आता विरोधी पक्षात असला की फेका करतोय माणूस. ही प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडनं मिळाली. असो भावांनो, तुम्हाला एकच सांगतो, ही राजकीय परिवर्तनाची लढाई आपल्याला लढायची आहे. समोर तिकीट कुणालाही मिळू द्या. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांचं मला सांगणं आहे की तू कसाही ये, कोणाचा पाठिंबा घे, कोणत्या पक्षावर ये, कसा ये, अपक्ष ये, कसा बी ये, पण तू लोकसभेची निवडणूक लढ, हा लोकांचा मला गावागावातला आग्रह आहे. मला काही लोक हे माझ्याबद्दल अफवा पसरवतात की रविकांत तुपकर माघार घेणार, रविकांत तुपकर मॅनेज होणार, रविकांत तुपकर आम्हाला पाठिंबा देणार.
या पुढाऱ्यांना माझ्यावर आरोप करायला काही यांच्याकडे पुरावे नाही, म्हणून तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे खोट्या नाट्या गोष्टी माझ्याबद्दल तुम्हाला सांगतात। आता निवडणुका आल्यावर आपोआप बसून होती, रविकांत तुपकरची पेटी बंद झाली, रविकांत तुपकर गायब झाले, रविकांत तुपकर दिसत नाही, काही पुराणा सोडते आणि मे करले तर पोतेचे पोतेच भरले, पुढी काढली की सोडली, पुढी काढली की सोडली। यांच्या अफवांना बळी पडू नका भावांनो, लक्षात ठेवा। काय तुम्हाला अडचण असली मला फोन करायचा, फक्त सभेत असलो की मला फोन उचलता येत नाही, सभा झाली की मी सगळ्यांना रिटर्न कॉल करून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत कॉल करतो, रोजचे 700-800 फोन घेतो भावाचा। मला घसा पूर्ण बुलूबुलू खराब झाला, कान जायची वेळ आली तर मी प्रत्येकाचा फोन घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपण बळी पडू नका। आज गावागाड्यातली अवस्था एवढी वाईट आहे, प्रत्येक गावात 100-100 पोरं बिना लग्नाचे फिरून राहिले आहे की नाही? हा, फिरतायत की नाही? कशामुळं? शेतकऱ्याचा वाली नाही, तुमच्याकडे पैसे नाही। पहिले साहेबाची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती, आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा। का बरं? अवस्था वाईट आहे ना। शेतकऱ्याच्या घरात कोणी पुरी द्यायला तयार नाही। 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं, माहिती तुम्हाला? आज सोन्याचा भाव किती आहे? कोणी म्हणतो 62, कोणी म्हणतो 65, कोणी म्हणतो 64। जाऊ द्या, तुमचा सोन्याचा काही संबंधच नाहीये ना। काय संबंध आहे तुमचा सोन्याचा? मोडापुरता आहे। जर कापूस आणि सोनं त्या 72च्या तुलनेत आज जर वाढलं असतं सोन्याच्या बरोबरीत कापूस, तर कापसाचा भाव किती राहिला असता? 65,000। कापूस जर तुम्ही 65,000 विकला असता, तिथे काय बसल्या रात्री 12 वाजे लोक तुम्ही 10 मंत्री घर बांधलं असतं, तिथून पण बायबा केला असतं, जाय रे बाबा आराम करू दे, बरोबर आहे का? तसं तुमचा मेळ पुरा पांगेल आहे। म्हणून कधी कधी काय वाटतं, शेतकऱ्याची संघटना बांधण्यापेक्षा बिना लग्नवाल्याची मी संघटना बांधलेली किती मोठी होईल महाराष्ट्रात। हो, लय वाईट आहे। तुमच्या सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे कोणी तुमच्याकडे यायला तयार नाही, बरोबर आहे का? चूक आहे, वाईट अवस्था आहे। आणि ही सगळी अवस्था तुम्हाला जर संपवायची असेल तर तुम्हाला राखण्या म्हणून कोण मला पाठवावं लागेल मग तिथं। माझ्या तर असं राखेल करतो, हे बी वाढेल जर घुसुदींना वावरात तर मला नाव बदलून ठेवा, असं राखेल तरी मी तिथं मी करू शकतो की नाही? तुम्हाला गॅरंटी माझ्यावर झाले? हा, मी बाबा माझ्या सगळे बाकी पुढारी कोणी नाही, पण जनता आपले साथी, तर मी जनतेचा आहे। या पुढाऱ्यानं काय करू, हे बावळे झाले, या वाटवाले रविकांत तुपकर वारा आलं कुठे कुठे बावळले ते, म्हणून मला खालच्या पातळीवर टीका करते। एका आमदारांचं मला सगळं सांगितलं, रविकांत तुपकरला आम्ही स्टेजवर जाऊन मारू, त्या दिवस भरले काय त्याचे मला? अरे ज्या गावच्या बोली त्याच गावच्या बाबळी महाराष्ट्रात फिरतो, शेतकऱ्याची अवलाद आहे, जागेवर ठेवू का मी त्याला? तुम्ही ठेवसाल का? मग बायको खालच्या पातळीवर टीका करते ते। अरे भाषा तारतम्य ठेवा, भाषा वापरताना तारतम्य ठेवा। आम्ही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही, आम्ही कधी कुणाला घालून पाडून बोललो नाही, पण तुम्ही जर का आमच्या परिवाराबद्दल बोलणार असाल मग मात्र आम्हाला सुद्धा त्याचा विचार करावा लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि म्हणून तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना सांगतो, भावांनो, तुम्ही सगळ्यांनी एक संघ राहा, मजबूत राहा। रस्त्यावरची लढाई तर आपल्याला पक्की करायचीच आहे, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला राजकीय परिवर्तनाची लढाई सुद्धा करायची, लक्षात ठेवा। आज गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात की नाही होत आहेत? मोठ्या प्रमाणात शेतकरी मरतायत, कुणाकडे त्याचं लक्ष नाहीये। पोरी आमच्या मरतायत, पोरं आमचे मरतायत, कुणाचं सुद्धा त्याच्याकडे ध्यान नाहीये। मी तुम्हाला सांगतो, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक आता पुढाऱ्यांना कावलेले, या पुढाऱ्याचे पोस्टर जरी पाहिले काही तर लोकांना मळमळ होती, काय म्हणायचं तुम्हाला होती की नाही? सगळ्याचे नाही पण काही काही लोक 10-10 वर्ष 15-15 वर्ष आलेच नाही ना काही गावात। आणि आता निवडणूक आली तर नारळच फोडून राहिले कुठे मी? तुमच्याकडे फुटले का?
किती कधी देणार आहे? आता निवडणूक आली की नारळ फोडून राहिले. आता जर तुम्ही यायला ताजमहल बी मागितला तर यावं म्हणते. तुम्ही सांगा शूटिंग यामध्ये आम्हाला ताजमहल पाहिजे का मिठात नारळ फोडते ते काय म्हणले तुमचं? आज निवडणूक आली की ही अवलाद एवढी नरम होती. माणसाला रामराम घालते, बायाला बी रामराम करते, संडासलं बसेल माणसाला बी रामराम करते. रस्त्याला जर सुलपनं तुम्ही संडासलं बसेल असले ते गाडी थांबून काच खाली करून काय सांगतील, तुमचा आरामात चालू द्या पण आमच्यावर ध्यान द्या. तुम्ही जर म्हणलं माझं डब्बं 10 फुटावर ठेवलं आणून देते, डब्बं बी आणून देते. तुम्ही म्हणलं धुवून देते ते बी करून देईल. एवढी अवलाद खराब आहे. पण एकदा निवडणूक झाली तुम्ही त्याच्या घरी गेले, हो नमस्कार, ते म्हणते आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही गेटच्या बाहेर जा. बरोबर आहे का? या लबाड लांडग्यापासून सावध राहा. ही जी लोकसभेची निवडणूक होणार आहे, एका बाजूला हे पांढऱ्या कपड्यातले लोक आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्यातले फाटक्या कपड्यातले लोक, अशी निवडणूक होणार आहे. लक्षात. एका बाजूला पैशावाले, एका बाजूला बिन पैशावाले, एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला जनशक्ती, एका बाजूला यांचे वाडे, दुसऱ्या बाजूला आपले गावगाडे. बरोबर आहे? एका बाजूला कौरव, दुसऱ्या बाजूला पांडव, एका बाजूला टिंब टिंब पुत्र आणि एका बाजूला खरा खुरा शेतकऱ्याचा पुत्र. माझ्यावर टीका केली मध्ये त्यांनी एकदा, रोज टीका करतात मला. टीका काय केली असेल मला? शेतकऱ्याचा पोरगा जीन्स पॅन्ट मध्ये कसं काय राहू शकतो, असं कसं काय शेतकऱ्याचा पोरगा असू शकतो? मग शेतकऱ्याचा पोरगा जीन्स पॅन्ट मध्ये राहू शकत नाही? मग चांगले कपडे यायला घालू, आम्ही घालू नये? अरे आम्ही बी शेतकऱ्याचे पोरं चांगले कपडे घालू, आमच्या बायका घेऊन फिरायला जाऊ, तुमच्या काय बाबा चाललं? बरोबर आहे का? मग जीन्स पॅन्ट माझ्यावर टीका केली की जीन्स पॅन्ट घालणारा माणूस कसं काय शेतकऱ्याचा पोरगा होऊ शकतो? मग स्टारचे कपडे घालून गॉगल लावून ट्रॅक्टरची फेरी मारून फोटो काढणारा माणूस कसं काय भूमिपुत्र होऊ शकतो? बरोबर आहे का? आमच्यावर टीका करताना तारतम्य बाळा. जिनके घर शीशों के होते हैं वो दूसरों के घर के ऊपर पत्थर नहीं फेका करते. तुमचं पांगेल आमचं नाही पांगेल, तुमचं सांभाळा. बरोबर आहे का? चूक आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. वेळ कमी आहे आपल्याकडं. तुम्हाला एवढंच सांगतो, एक संघ राहा, एकत्र राहा, काळजी करू नका. आणि माझ्याबद्दल तुम्हाला कुणी काही सांगितलं तरी विश्वास ठेवू नका. डायरेक्ट मला येऊन फोन करा. पण तुम्हाला खरं सांगतो, बायचान्स सांगतो, आज तुम्ही जी मिरवणूक काढली, सत्कार केला ना, धन्य धन्य झालो, कृतार्थ झालो मी. पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा तुम्ही मला मोठा सत्कार करावा. कोण ऐकतो? रातच्या 11-12 वाजेला कोण बसतं? तुम्ही तुमच्या झोपा एक झोप झाली असते का? तुमच्या हाताला झाली असते की नाही? पण तुम्ही मावल्या बसल्या. तर तुम्हाला माहितीये हे लेकरू आपलं आहे, हे आपल्यासाठी वाटतं म्हणून तुम्ही रातच्या 12 वाजेला तिथं बसल्या. बरोबर आहे? भावांना एकच सांगतो, तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये डोकं जागृत ठेवा. सोशल मीडियावर तरुण पोरांनी जरा मला मदत करा. या सगळ्या पुढाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट दिले PR एजन्सीला. बरोबर शिवाजी भाऊ? मी एकाही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला नाही. आपलं जे आहे ते सगळं ऑर्गॅनिक आहे, आपलं जे आहे ते सगळं ओरिजिनल आहे. तुम्हाला सांगतो, सोशल मीडियावर माझं फेसबुक, इंस्टा, ट्विटर फॉलो करा. मी जे काही विचार मांडतो हे लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांपर्यंत जाऊ द्या, स्वतः लिहा. ही लोकसभेची निवडणूक रविकांत तुपकरला खासदार करण्यासाठी महत्वाची नाहीये, तर सबंध महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक आहे. बरोबर आहे का? चूक आहे? याच्यासाठी हे सगळं लिहा, त्याच्यावर हे टाका. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर यांनी माझ्या विरोधामध्ये काही भाड्याला लोक ठेवलेले टीका करतात, त्यांना सुद्धा जशाच तशी उत्तर द्या. बरोबर का? नुसतं वाचू नका, नुसतंच वाचू नका. आता मग भाषण जेवढं म्हणलं तुम्ही ऐकत नसाल ना, माहिती शपथ एक पुढारी घरी बसून ऐकत. लाईव्ह सुरू आहे का? लाईव्ह चालू आहे का? हा सगळा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र पाहून राहिला. कालची आमची मेकरची सभा मी सकाळ आता फेसबुक पाहत होतो, 70,000 लोकांनी पाहिली माझी सोनाटीची सभा. 70,000 लोकांनी. म्हणजे हे पुढारी तर इतके झूम करू पाहिजे की काय बोलतो, आपल्यावर बोलतो का, आपल्यावर बोलतो का. याला एकच सांगतो, तुम्ही आमच्या नांदी लागू नका.
आम्ही बावळट लोक आहे सगळे खेड्यातले आणि आपल्यासोबत शहरातले बी लोक आहे, कर्मचारी सुद्धा आपल्या सोबत आहे. तर ते बी यायला कावली हे त्याला शिवाय घालत राहते ना गावा बी, बरोबर आहे की नाही? ते कर्मचारी बी त्याला कावलेत. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, भावना एक संघ राहू आणि ही राजकीय परिवर्तनाची लढाई आपण जिंकू. मी तुम्हाला सांगतो, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राचं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाटतं की पूर्ण एकदा सभागृहात गेलं पाहिजे. ते म्हणतात आम्ही मतं देऊ शकत नाही पण आम्ही पैसे घेऊन येतो. अरे मला काय लोकांनी पैसे दिले निवडणुकीसाठी? आमचे मिसाळवाडीचे सुनील मिसाळ कुठे आलेले असतील कुठेतरी? त्यांच्या गावाने सगळ्या गावांनी सांगितलं आम्ही सगळ्या पक्षाचे लोक एका ठिकाणी बसणार, एका शिक्क्यानं तुम्हाला चालवणार. मिसाळवाडीवाल्यांनी मला 1 लाख रुपये दिले. उमरदची मंडळी कुठे? उमरदवाले बसा बसा बसा. या उमरदवाल्यांनी, उमरद तर तुम्हाला सगळे पावणे लावण्याचे आहे ना, या उमरदवाल्यांना विचारा. यांच्या गावातल्या सगळ्या लोकांनी नरसिंह महाराजांचं दर्शन घेऊन मला सांगितलं की आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षात काम करतो पण 90% मतदार आमच्या गावातून लोकसभेला तुम्हाला राहील, विधानसभेला आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो. यांनी 25 गावच्या माझ्या प्रचाराचा खर्च उचलला. जळगाव घुटे गावाने 22 गावच्या प्रचाराचा खर्च उचलला. सावळी धार बुलढाणा 1,11,000 रुपये मला दिले. बोरगाव तालुका शेगाव त्या गावाने माझ्या 19 गावच्या प्रचाराचा खर्च उचलला. आणि विलासराव देशमुख नावाचे तिथे 200 एकराचे शेतकरी आहेत, त्यांनी मला 1 लाख रुपयाची कॅश दिली या निवडणुकीसाठी. तिकडे संग्रामपूरला काकरवाडा बुद्रुकमध्ये मधुकर पाटील नावाचे एक मोठे शेतकरी 80 एकरावाले, त्यांनी मला 51,000 रुपये दिले या निवडणुकीसाठी. दुसरं राजेश शिंगळे नावाचे जळगाव यामध्ये रिटायर ग्रामसेवक आहे, त्यांनी 51,000 रुपये दिले. अकोट तालुक्यामध्ये हिंदी नावाचं गाव आहे, त्याला अकोटमध्ये सचिन कोरडे नावाच्या शेतकऱ्यांनी 21,000 रुपये पाठवले. आणि काल मला अकोल्यातून एका शेतकऱ्याचा फोन आला, रविभाऊ अकाउंट नंबर पाठवा, मला 1 लाख रुपये द्यायचे, मी मोठा शेतकरी आहे, मला तुम्हाला लोकसभेत पाहायचं आहे. अकोल्याचे शेतकरी. वर्धा जिल्ह्यातून पैसे आले लोकांचे. युवरखेड तालुका खामगाव 73,000 रुपये जमा केले. आघाडीला लोकांनी कोण 11-5 असे पैसे दिले. आमच्या मुस्लिम समाजाचा असलम शेख नावाचा माझा सहकारी आहे, त्याच्या असद नावाच्या मुलांनी वाढदिवसाचा गल्ला मला दिला बारक्या पोराने. कोरळा बाजारमध्ये आनंदा बावडे नावाचा एक शेत मजूर आहे, त्या माणसाचा पोरगा बारका आहे, त्याला थॅलेसिमिया नावाचा आजार आहे. एवढं हुशार आहे बारका पोरगा, त्यांनी गल्ल्यातले 2100 रुपये आणून दिले. बाबाला सांगितलं मला वाढदिवस करायचा आणि आंबोड्याच्या सभेमध्ये आणून दिले. रामभाऊनी त्यातला फक्त 1 रुपया घेतला, बाकीचे त्याला परत केले, कारण तोच आजारी आहे, मला बरं वाटलं नाही. लोक भरभरून पैसे देत आहेत. काही लोकांनी सांगितलं आमचं नाव येऊ देऊ नका पण आमची मदत राहू द्या, असे पण भरपूर लोक आहेत. त्यामुळं आता मला सांगा, तुम्ही सभा घेतली काय मी तुम्हाला पैसे दिले काय? पण तुमच्या गावातल्या लोकांनी तुम्हाला कमी पडू दिले काय? मला माहिती तुम्ही मदत केली सगळ्यांनी, बरोबर आहे की नाही? चांगलं काम घेऊन जर तुम्ही निघालाय तर लोक तुम्हाला मदत करतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून काळजी करायची नाही, हिंमत हारायची नाही. बचेंगे तो और लढेंगे, लढेंगे और. गाव गाड्यातले लोक पैसे घेऊन येत आहेत. तुम्हाला आता आगे बळचे लोक इथं आले. आज मी झोटिंग्याला येणार आहे हे कळल्यावर या 2-3 दिवसामध्ये मला 25-30 गावच्या लोकांचे फोन आले की झोटिंग्याला येताना आमच्या गावात आहे, झोटिंग्याला येताना आम्हाला सभा द्या. मी म्हटलं आज फक्त झोटिंगा, बाद मी तुम्हाला देखील. आणि मी बाकीच्या गावचे लोक तारखा घ्यायला गेले, तुम्ही माझ्याशी भांडणार आहे. मला 500 गावात तारखा द्यायचे, लोक भांडून राहिले तारखेसाठी. माझ्या ऑफिसला लोक रोज जाते तारीख द्या जिल्ह्याभरातून. मी तुम्हाला तारीख देतो, फक्त माझ्या हिशोबाने देतो, कारण मतदानाला फक्त 1च महिना बाकी आहे, बरोबर आहे की नाही? मी तारीख तुम्हाला 100% देतो, फक्त माझ्या हिशोबाने. मी दौरा ज्या दिवशी तिकडे टाकेल त्या दिवशी तुमच्या गावात सगळ्यांच्या गावात मी येऊन जातो. फक्त नाराज होऊ नका, सगळ्यांच्या गावात येऊन जातो. मला माहिती आहे अनेक जण इथं तारीख घ्यायसाठी आलेले आहेत, तारीख द्या. अहो एक पुढारी सभा लावा म्हणते तर लोक लावत नाही, आणि मला तारखा द्यायला फुरसत नाही, अशी परिस्थिती झाली. काय सांगावं तुम्हाला? एखाद्या महाराजांनी झालंय मग आता तर महाराजची तारीख तसं झालंय आता परिस्थिती. जिल्हा खूप मोठा आहे तरी दिग्रसवाले पण तारीख लय लोक. तुम्हाला सांगतो मी काय सांगू, अख्खा जिल्हा तुला तारीख मागायला आता माणूस झाला एकटा. तरी मी घाटावर असलो, बायको घाटाखाली जाते. आम्ही दोघं इकडे असलो की आमच्या वहिनी ते तिकडे असतात घाटाखाली,
म्हणजे आम्ही सगळेच फिरतो, आई बाबा काकू मै माय रोज वावरात जाते बरं का. तुम्हाला सरायला पाहिलं काय माहिती आठवणमध्ये मग आई रोज वावरात जाते, रोज जाते आणि मग बाप रोज वावरात जातो. मी अशा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी काही पुढाऱ्याचा पोरगा नाहीये, अत्यंत सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि मग मायला मला पाठिंबा दिला. मला जेव्हा लाठीचार्ज करून मागच्या वर्षी तुरुंगात टाकलं तर मायनं हे टीव्हीचे कॅमेरे पहिल्यांदाच पाहिले, पण तिनं सांगितलं माझ्या पोरानं काही चोऱ्या बलात्कार दरोडे खोके घेतले नाही, माझ्या पोराने शेतकऱ्यासाठी हे सगळं केलं, माझ्या पोरगा जेलमध्ये गेला त्याचा मला अभिमान आहे, हे माझ्या मायने सांगितलं. अशा मायच्या पोटी मी जन्माला आलो. मग माय अशी नाही म्हणली जाऊ नको तिकडं पोलीस मारते, असं नाही म्हणली. माय म्हणली जाय, तुला शेतकऱ्यासाठी सोडून दिलं. माझ्या वडिलांना सुद्धा मला पाठिंबा दिला. सगळे तुम्ही लोक माझ्या सोबत भावांनो, मला सांभाळून घ्या, मी तुमचं लेकरू आहे. चुकलं चुकलं तर सांगा, पण फक्त हाव म्हणून नंतर काही वेगळा कार्यक्रम घेऊ नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. कारण लक्षात ठेवा, चुकून हुकून जर माझं काही बरं वाईट झालं या निवडणुकीत तर तुमची बाजू मांडायला या महाराष्ट्रात जे काही मायचा लाल संसदेत जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे का चूक आहे? गेली सोयाबीन 2000 पुढच्या वर्षी तुमची मेले मग आपण, बरोबर आहे का? आणि म्हणून जसं ऊस उत्पादकांनी पॉलिटिकल वोट बँक बनवली तशी आपण सोयाबीन कापसाची सुद्धा बनवू. आणि मजुरांना सुद्धा विमा द्या, उभीरांना पट्टे द्या, ही सुद्धा आपली मागणी आहे. मी तुम्हाला सांगतो, एवढे लोक आत्महत्या करतायत. आत्महत्या करायची तुमच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज असो, मरायचं बोला बोला झोप आली बाबा बाबा मग नजर पुरत नाही, एवढे लोक आहेत इथं. अरे बाप, तुम्ही नका पाहून मागे बाकी मला पाहू द्या ना. लांब तिकडे कोपऱ्यात फुल भरलंय मैदान. मला नाही वाटत तुमचं मैदान भरलं असेल कधी राजकीय सभेला बोलवा लागते. पण कोण सांगत नाही आमच्या गावात पहिलं तर असा कार्यक्रम झाला तर झाला याच्या आधी. आणि माझ्या सगळ्या गावातल्या सभा अशा रेकॉर्ड ब्रेकच झाल्या. मी कुणाला उपाय देत नाही, माझ्यावर नाही तर काय देऊ मी, माझ्यावर काय द्याल तुम्हाला. इथून पुढे आत्महत्या करायची नाही. तुम्ही सुद्धा हिंमत धरायची. जो संकट येईल, जो प्रसंग येईल त्याला आपण सामोरं जाऊ. बरोबर आहे का चूक आहे? पण घाबरायचं नाही, हिंमत धरायची नाही. आणि आपल्या गावगाड्याचा अभिमान बाळगायचा, आपल्या मायचा आपल्या बापाचा अभिमान बाळगायचा. आपला बाप फाटका जरी असेल तरी त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कोणी म्हणतं गर्व सुखम हिंदू आहे, कोणी म्हणतं गर्व सुखम मुसलमान आहे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, गर्व से कहो हम किसा लोग के औलाद आहे, हे तुम्हाला गर्वाने आणि अभिमानाने सांगता आलं पाहिजे. भावांनो, मी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरून माझ्या समोर एक घटना झालेली आहे, त्याचं माझं बोलणं थांबत होतं 2-5 मिनिटांनंतर. काही लातूर जिल्ह्याचे मी दौऱ्यावर होतो. उत्तम साखरे नावाचा तिथे एक शेतकरी आहे. अहमदपूर तालुक्यामध्ये धानोरा नावाचं गाव आहे. उत्तम साखरे नावाच्या शेतकऱ्याच्या घरी एक दिवस बँकेची गाडी आली. घराचा दरवाजा वाजवला. जिल्हा बँकेचे लोक वसुलीला आले. उत्तमरावच्या मुलींनी घराचा दरवाजा उघडला. तिला विचारलं बाबा कुठे गेले? तिने सांगितलं बाबा बाळूच्या शेतात गेले. बाबाला बोलावून आण. पोरगी धावत गेली, बाबाला बोलावून आणलं. उत्तमरावला विचारलं उत्तमराव कर्ज कधी भरणार आहे? त्यांनी सांगितलं साहेब 6 महिन्याची मुदत द्या, कर्ज भरतो. उत्तमराव कर्ज कशासाठी घेतलं? मुदत मिळणार नाही. साहेब माझ्या मोठ्या पोरीच्या लग्नासाठी घेतलं होतं साहेब, मला मुदत द्या. एक वसुली अधिकारी म्हणाला तुमच्या लेकरा बाळाचे लग्न तुम्हाला करता येत नसतील तर स्वतःचा शोक करायसाठी लेकरं जन्माला घातले का? ते बोलणं सोपं आहे का? अरे कॉलर पकडली असती, शिवी दिली असती तर चालणार, पण आमच्या मायबापाच्या अस्मितेवर तुम्ही घालायला लागले. उत्तमरावच्या घरातलं सामान जप्त झालं, टीव्ही, सायकल, भांडे पुंडे जप्त झाले, कमांडरवर ठेवले आणि गावाच्या मंदिरावर उत्तमरावच्या घरातल्या सामानाची हराशी सोडली. उत्तमरावची बायको आणि उत्तमराव त्या वसुली अधिकाऱ्याच्या मागे बोलतायत, ओ साहेब थांबा, असं करू नका साहेब, आमची पोरगी लग्नाला आली, दुसऱ्या पोरीला पाहुणे बघायला येणार आहे. नीता उत्तम साखरे 12वी कम्प्युटर सायन्स झाली, तिला 82% मिळाले. पुढे इंजिनिअरिंग होणार, डॉक्टर होणार स्वप्न बघते पोरगी. आणि उत्तम साखरे आणि त्यांची बायको वसुली अधिकाऱ्याच्या मागे पडतायत, साहेब आमची जप्ती करू नका, हो साहेब आमच्या पोरीचं दुसऱ्या पोरीचं लग्न मुलं. नाही ऐकलं वसुली अधिकाऱ्यांनी, नाही ऐकलं पोलिसांनी.
उत्तमरावच्या घरातल्या सामानाची आराशी सुरू झाली. हा सगळा प्रकार नीता उत्तम साखरे नावाच्या पोरीने उठ्या डोळ्यांनी बघितला. तिला घराचा दरवाजा बंद केला. गुडघ्यामध्ये डोकं खुपसून ढसा रडायला लागली. बाजूला 4.5 लिटरची रॉकेलची भरलेली कॅन होती. त्या कॅनचं झाकण उघडलं, अंगावर टाकलं आणि अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतलं. 70% जळालेल्या अवस्थेमध्ये जेव्हा पत्रकार तिला भेटायला गेले तेव्हा तिला विचारलं, ताई तू असं का केलं? तिने विवळणाऱ्या अवस्थेत सांगितलं, दादा माझ्या जिवंत बापाचा अपमान मला सहन झाला. दादा मी काय चूक केली? शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली. दादा मी एखाद्या उद्योगपतीच्या पोटी काय जन्माला आली नाही? मी एखाद्या पैशावाल्याच्या घरात काय जन्माला आली नाही? दादा कुणाच्या घरात जन्माला यायचं हे आपल्या हातात असतं का? आज माझ्या जगण्यामुळं माझ्या बापाला माझ्या लग्नासाठी जमीन विकावं लागणार आहे. माझ्या भावाची दूध खायची गाय विकावं लागणार आहे. अवताचे बैल विकावं लागणार आहे. माझ्यामुळे जर माझ्या वडिलांवर ही वेळ येणार असेल आणि माझा भाऊ भूमी येणार असेल तर माझ्या जगण्याला काही अर्थ उरत नाही. असं म्हणून 3 तासांनी त्या पोरीने भावानं मान टाकला. आम्ही मोर्चा काढला. अरे 2 पोलीस सस्पेंड झाले, 2 वसुली अधिकारी सस्पेंड झाले, भावना राज्याचे 50 मुख्यमंत्री जरी सस्पेंड झाले तरी सुद्धा आमच्या पोटचा भावना गोळा वापस येणार नाही. आज आमची पोरगी जीवाला गेली. नीता साखरेचा मृत्यू ज्याने घडून आणला. आज आपल्या घरातली अवस्था तीच आहे. आपल्या घरातली गरिबी पाहून आपल्या पोरीला वाटतं की माझ्यामुळे माझ्या वडिलांना कर्ज काढावं लागतंय, माझ्यामुळे माझ्या वडिलांना माझ्या आईची पोट गहाण ठेवावी लागते, माझ्या शिक्षणासाठी माझ्या लग्नासाठी माझ्या बापाला व्याजाला पैसा काढावा लागतोय. म्हणून आमच्या पोरीला झोप लागत नाही रात्र. ही आमच्या घरातली अवस्था आहे. खरं आहे की खोटं आहे सांगा? मग ही अवस्था आमच्यावर आणली कुणी? आणि म्हणून ज्यांनी नीता साखरे सारख्या आमच्या लेकीला आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभं केलं, आत्महत्या करायला लावली, त्या हरामखोरांचा बदला घेण्याची वेळ भावानं आता आलेली लक्षात ठेवा. आता हातावर हात धरून बसायचं नाही. तुमच्या समोर जर हे पुढारी आपल्या बापाचा सोयाबीन कापसाचा भाव पाय खडे पुरवत असतील, अरे लेकरू आजारी पडला तर आम्ही दवाखान्यात लवकर नेत नाही. आमचा भाव आजारी पडला तर दवाखान्यात जात नाही. आमची माय अंगावरचं दुखणं अंगावर काढती पण दवाखान्यात जात नाही. आणि जास्त झालं तर आमचा बाप मेडिकल वाल्याला सांगतो औषध केवढ्याचं होतंय, ते म्हणतो 1000चं होतंय. बाप म्हणतो अर्ध द्या, पूर्ण देऊ नका, कारण पैसे नाही. पण सोयाबीन कापसावर फवारायला मात्र अर्ध औषध आम्ही कधीच आणत नाही, पूर्ण आणतो. जेवढा जीव आम्ही पोटच्या लेकराला लावला नाही तेवढा जीव आम्ही या सोयाबीन कापसाला लावला. आणि मग जरी हरामखोर पुढारी जर आपल्या माय बापाचा घाम पायाखाली तुळवत असतील आणि शेतकऱ्याचं पोरग जर का उठ्या वेळी बघत असेल तर इतिहास तुम्हाला मर्दा जमा करणार नाही. लक्षात ठेवा, आपला इतिहास मर्दाचा झाला पाहिजे. जो कोणी शेतकऱ्याला शेतमजुराला आडवं येण्याचा प्रयत्न करत असेल त्याला तुडून जाण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांनो, मजुराच्या पोरांनो घाबरू नका. तर या 12 पोरांची फौज तुमच्या या भावानं महाराष्ट्रात उभी केली आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लावायचा कोणी प्रयत्न केला तर महाराष्ट्रातून हजारो लाखो पोरांची फौज या बुलढाण्यामध्ये दाखल होईल. कोणाच्या बापाला घाबरायचं नाही. लक्षात ठेवा. मरने का नहीं, अरे जिसने अपने को मरने की नौबत अपने ऊपर लाई है उसको मारने के लिए तैयार हो जाओ, लेकिन आत्महत्या करके मरने का नहीं और डरने का तो बिल्कुल भी नहीं. एवढं तुम्हाला या निमित्तानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. आज मला 10 हत्तीचं बळ लढायला तुमच्यामुळे मिळालं. तुमचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही. मी गेल्या उद्या लोक म्हणतील हाय लोकसभा म्हणून अपक्ष आहे का पक्ष आहे? तुम्ही लय भांडे फोडणारे मला माहिती ना. मी तुम्हाला सांगतो, पुण्या पक्षाने आपल्याला पाठिंबा दिला, सोबत घेतलं तर जाऊ, नाही दिलं तर अपक्ष लढू, पण लोकसभेच्या मैदानात लढू म्हणजे लढू. कारण मी शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांचा उमेदवार आहे. मी मजुरांचा, भूमिहीनांचा उमेदवार आहे. मी गाववाड्याचा उमेदवार आहे. एका बाजूला या राजकारण्यांचा वाडा
आणि दुसऱ्या बाजूला आपला 12 बलुतेदारांचा गाववाडा, अशी निवडणूक आपल्याला करायची आहे. देखेंगे. मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीत 100% शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा विजय होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून ना सोशल मीडियावर जरा दुपट काढा सगळं काय दूर आणि दुपट जाळ दूर आणि दुपट कसं निघलं पाहिजे संघर्ष. सोशल मीडियावर जाळ काढा, पाहुण्याला फोन करा. मला जरा खोकल्याचा प्रॉब्लेम नाही झाला सुरू, पण मी थांबत नाही. माझा आवाज बसलाय की पुढारी आवाज दाबायचा प्रयत्न करतात पण बसत नाही, चालूच आहे. तुम्ही काळजी करू नका. आणि पाहुण्याला फोन करा, तुम्ही तुमच्या माहेरात फोन करा सगळ्या बहिणी. मला आमचा भाऊ उभा आहे, आमचा पोरगा उभा आहे, या लेकराला मत द्यावं लागतंय, ते आमचं आहे. आणि तुम्ही जरा फोन लावा सासूरवाडी तिकडे तिकडं, आपले बी लावा दुसऱ्याचे बी लावा. आणि जरा सगळ्यांना सांगा या वर्षी बुलढाणा जिल्ह्याच्या लोकांनी ठरवलंय. आणि तुम्ही ठरवलंय म्हणून तर त्या सर्वेत मी नंबर 1 वर दिसतोय. पोलिसाच्या रिपोर्ट मध्ये मी नंबर 1 वर आहे, आयबीच्या रिपोर्ट मध्ये मी नंबर 1 वर आहे, सीआयडीच्या रिपोर्ट मध्ये मी नंबर 1 वर दिसतोय. ते कोणता सी वोटरच्या सर्वेत बी आपण पुढे, यायच्या कंपन्याच्या सर्वेक्षणात बी आपण पुढे. कारण गावागावात सर्वे करायला लोक आले की तुम्ही काय सांगेल समजून घ्या. तुम्ही काय सांगेल, काय सांगेल. आणि या वर्षी निवडून जरी मी आलो तरी गुलाल मात्र या भागातला जिल्ह्यातला प्रत्येक शेतकऱ्याचा पोरगा आणि शेतकरी हे लक्षात ठेवा. मी खासदार म्हणजे तुम्हीच खासदार आहे, उड्या मारा तुम्हीच आहे. तुमच्या घरावर पाट्या लावा बिंदास, काय चिंता करू नका. त्यामुळे हिंमत हारू नका, लढेंगे और जीतेंगे एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मात्र मरायचं नाही, आत्महत्या करायची नाही एवढं तुम्हाला सांगतो. तुम्ही आदरातिथ्य केलं, स्वागत केलं, मिरवणूक काढली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि बाहेरगावच्या लोकांनी मला भेटा, पण तारखा माझ्या हिशोबानं घ्या. आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.